नमस्कार मित्रांनो. नीट परीक्षेतील पेपर फुटी प्रकरणामुळे देशभरात विद्यार्थी आणि पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. विरोधक सातत्याने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. मात्र या सर्व घडामोडींमध्ये सरकारने शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही. त्याऐवजी शिक्षण मंत्रालयात मोठा प्रशासकीय फेरबदल करण्यात आला असून उच्च शिक्षण विभागाचे सचिव विनीत जोशी यांची बदली करण्यात आली आहे. हा निर्णय नेमका का घेण्यात आला आणि यामुळे सरकार कोणता संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे, पाहूया या संपूर्ण रिपोर्टमध्ये. नीट परीक्षेतील पेपर फुटीच्या आरोपानंतर देशभरात आंदोलनाचं वातावरण निर्माण झालं आहे. अनेक विद्यार्थी संघटना, पालक आणि विरोधी पक्ष केंद्र सरकारवर सातत्याने टीका करत आहे. या संपूर्ण प्रकरणात सर्वाधिक मागणी होत आहे ती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची. मात्र सरकारने शिक्षण मंत्री बदलण्याऐवजी मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाईसारखे दिसणारे पाऊल उचलले आहे. उच्च शिक्षण विभागाचे सचिव विनीत जोशी यांची बदली करण्यात आली असून त्यांची पंचायत राज मंत्रालयात नियुक्ती करण्यात आली. विनीत जोशी हे मणिपूर केडरचे 1992 बॅचचे IAS अधिकारी आहेत. जानेवारी 2025 पासून ते उच्च शिक्षण विभागाचे सचिव म्हणून कार्यरत आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रीय चाचणी संस्था म्हणजेच NTS संस्थापन झाल्यानंतर त्यांचे पहिले महासंचालक म्हणून त्यांनी काम केले. त्यामुळे स्पर्धा परीक्षा व्यवस्थापनाची त्यांना मोठा अनुभव असल्याचं मानलं जातं. सरकारने त्याच्या जागी पश्चिम बंगाल केडरचे 1994 बॅचचे वरिष्ठ IAS अधिकारी नरेश पाल गंगावार यांची उच्च शिक्षण विभागाच्या सचिवपदी नियुक्ती केली आहे. त्यामुळे मंत्रालयातील सर्वात महत्त्वाच्या पदापैकी एक पदावर आता नवीन नेतृत्व आले आहे. हा निर्णय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीच्या मंजुरीनंतर घेण्यात आला. नियुक्ती समितीच्या सचिव मनीषा सक्सेना यांनी गुरुवारी रात्री उशिरा या संदर्भात आदेश जारी केले. या आदेशामध्ये एकूण 13 नियुक्त्या आणि 4 पदोन्नतीचे समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे. याच फेरबदलात ग्रामीण विकास विभागाचे अतिरिक्त सचिव TK अनिल कुमार यांची शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे शिक्षण मंत्रालयात एकाच वेळी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांमध्ये बदल करण्यात आले आहे. मात्र या निर्णयाच्या वेळी सर्वांचं लक्ष वेधून आहे, कारण गेल्या काही आठवड्यांपासून नीट परीक्षेतील गैरव्यवहार आणि पेपर फुटीच्या आरोपामुळे सरकारवर प्रचंड दबाव वाढला आहे. देशातील अनेक शहरांमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं, तर विरोधी पक्षांनी संसदेत आणि रस्त्यावर सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. विरोधकांचे म्हणणं आहे की विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या संबंधित इतक्या गंभीर प्रकरणात केवळ अधिकाऱ्याची बदली करून प्रश्न सुटणार नाहीत. त्याचा आरोप आहे की संपूर्ण प्रकरणाची नैतिक जबाबदारी शिक्षण मंत्रालयाने स्वीकारली पाहिजे आणि शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. दुसरीकडे सरकारने मात्र शिक्षण मंत्र्याचा राजीनाम्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्याऐवजी प्रशासकीय स्तरावर बदल करण्यात परीक्षा व्यवस्थापन अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे संकेत मिळत आहेत. या संपूर्ण घडामोडींमुळे एक मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. स्पर्धा परीक्षांवरील विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा कसा निर्माण होणार? लाखो विद्यार्थी वर्षानुवर्ष मेहनत करून परीक्षा देतात. अशा वेळी पेपर फुटी किंवा गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे संपूर्ण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतो. आता नवीन सचिव नरेश पाला गंगावर यांच्या सर्वात मोठं आव्हान असेल ते म्हणजे परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता वाढवणं, सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करणं आणि विद्यार्थ्यांचा विश्वास परत मिळवणं. आगामी काळात केंद्र सरकार परीक्षा प्रणालीत आणखी कोणते बदल करते? NTA कार्यपद्धतीत सुधारणा होतात का? आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यावर काय निर्णय घेतला जातो? याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. तर मित्रांनो, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी कायम असताना सरकारने उच्च शिक्षण विभागात मोठं प्रशासकीय बदल केले आहे. हा निर्णय केवळ बदलीपुरता मर्यादित राहतो की परीक्षा व्यवस्थेत खरोखरच मोठे बदल घडवून आणतो, हे येणारा काळच ठरवेल. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं मत काय? अधिकाऱ्यांची बदली पुरेशी आहे की शिक्षण मंत्र्यांनी ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी प्रो कॅपिटल मोटिवेशन 07 ला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.